हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो चॅप्टर सुरू केलेला आहे प्रदूषण विज्ञान विषयाचा 8वा चॅप्टर आहे. तर यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बरेचसे पॉईंट्स बघितलेली आहेत. प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषके म्हणजे काय, त्याबरोबर हवेचे प्रदूषण कशा प्रकारे होते, हवा प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणं कोणती आहेत, मानवनिर्मित कारणं कोणती आहेत, त्यानंतर नैसर्गिक कारणं कोणती आहेत, याबद्दलही आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. ओके, चलो आज आपल्याला जे आहे तर आज आपल्याला त्या पुढचे पॉईंट्स अभ्यासायचे आहेत. सर्वांनी व्यवस्थित लेक्चर बघायचे आहेत जेणेकरून तुम्हाला NMSला मार्क चांगले पडून जातील. कारण की एका महिन्यावरती आपली जी एक्झाम आहे तर ती आलेली आहे. ओके, चलो आपण जे काही अभ्यासलेलं आहे तर आपण प्रदूषण, प्रदूषके, प्रदूषकांचे 2 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर हवेचे प्रदूषण, नैसर्गिक त्याची कारणे कोणती आहेत, मानवनिर्मित कारणे कोणती आहेत, हवेच्या प्रदूषणाच्या काही कुप्रसिद्ध घटनाही आपण बघितलेल्या आहेत. आज पहा, आज आपल्याला पाहायचे त्या हवा प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत, हवा प्रदूषके कोणते आहेत आणि त्याचा काय परिणाम होत असतो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, चलो आपण स्टार्ट करूयात. काय आहेत पहा, हवा प्रदूषके कोणते आहेत, सल्फर डाय ऑक्साईड. काय आहे, सल्फर डाय ऑक्साईड आहे हवा प्रदूषक, पोल्युटंट, एअर पोल्युटंट. सल्फर डायऑक्साईड SO2. SO2 याचे स्रोत कोणते आहेत, सोर्स कोणते आहेत, लक्षात राहू द्या, कारखाने, फॅक्टरीज ज्या असतात, ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल या इंधनांचा वापर होत असतो तर त्या कारखान्यांमधूनच कोणता पोल्युटंट बाहेर पडतो, सल्फर डाय ऑक्साईड पडत असतो. लक्षात राहू द्या, कारखान्यांमधून. ठीक आहे, कारखाने ज्या ठिकाणी कशाचं, कोणत्या इंधनाचा वापर केला जातो, कोळसा आणि खनिज तेलाचा वापर केला जातो. याचा परिणाम काय होतो बघा, डोळ्यांचा दाह होतो, डोळ्यांची आगाग होते, श्वसन मार्गाचा दाह होतो, अतिरिक्त कफ निर्मिती होत असते, कफ तयार होत असतो, खोकला, दम लागणे, हे काय आहेत, याचे परिणाम आहेत, सल्फर डायऑक्साईडचे परिणाम आहेत. सल्फर डायऑक्साईड जर एअरमध्ये जास्त प्रमाणामध्ये तर त्याचा आपल्यावरती काय परिणाम होत असतो, डोळ्यांचा दाह होतो, श्वसन मार्गाचा दाह होतो, आगाग होते, अतिरिक्त कफ निर्मिती होते, खोकला येतो आणि दम लागत असतो. त्यानंतरचा आहे पहा हवा प्रदूषक कार्बन मोनॉक्साईड. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, CO. CO म्हणजे काय, कार्बन मोनॉक्साईड. आता या कार्बन मोनॉक्साईडचे सोर्स कोणते, स्रोत कोणते येतं, वाहने आणि कारखान्यांचा धूर. वाहने जे असतात, व्हेकल्स, आणि जे स्मोक इन फॅक्टरीज, फॅक्टरीजमधला जो स्मोक आहे, धूर आहे, कारखान्यातील धूर, तर हे काय त्याचे सोर्सेस आहेत. त्यामधून कोणता पोल्युटंट बाहेर पडत असतात, कार्बन मोनॉक्साईड. हे परिणाम काय होतो बरं, इफेक्ट काय होतो त्याचा, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते. रक्तामध्ये आपल्या ब्लड जे आहे तर त्या रक्तामध्ये ऑक्सिजन जे ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असते, धारण करण्याची जी क्षमता आहे तर ती काय होते, त्याची कमी होत असते. कोणत्या याच्यामुळे, प्रदूषकामुळे, कार्बन मोनॉक्साईड. कोणत्या पोल्युटंटमुळे, कार्बन मोनॉक्साईड या पोल्युटंटमुळे. त्यानंतर आपल्याला पाहायचे पहा नायट्रोजनची ऑक्साईड आहे. नायट्रोजनचे ऑक्साईड जे आहेत तर त्याचे स्रोत कोणते आहेत, वाहनांचा धूर, स्मोक, कशाचा, व्हेकल्सचा, वाहनं जे चालवत असतो तर त्यामधूनही बाहेर पडतो, धूर बाहेर पडत असतो, तर त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड हे प्रदूषके हवेमध्ये मिसळले जात असतात. याचा परिणाम काय होतो, फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह होतो. आपले जे फुफ्फुसे आहेत, लंग्स आहेत, त्याचबरोबर जे काही श्वसन मार्ग आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, म्हणजेच जळजळ होत असते, आगाग वगैरे होत असते. त्यानंतर पहा हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ. हवेमध्ये जे मिसळलेले लहान लहान कणरूप जे पदार्थ असतात तर ते काय आहेत, प्रदूषके आहेत. सोर्स कोणते आहेत, उद्योग आणि वाहनांचा धूर, यामधूनच अशी लहान लहान कणं हवेमध्ये मिसळले जातात. यामुळे कशावरती परिणाम होतो, आपल्या श्वसन रोग, म्हणजे आपल्याला श्वसनाचे रोग निर्माण होत असतात. त्यानंतर पहा धूळ, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत पेपरला. धूळ स्रोत कोणते आहेत,
उद्योग व वाहनांचा धूर सेम आहे. उद्योग व वाहनांचा धूर यामुळे काय परिणाम होतो? सिलिकॉसिस व्याधी होत असते. कोणती? सिलिकॉसिस व्याधी. हे लक्षात राहू द्या, सिलिकॉसिस व्याधी. त्याचबरोबर कीडनाशके, हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात राहू द्या. हा एक पॉईंट. कीडनाशके स्रोत कोणते आहेत? कीडनाशकांची निर्मिती आणि वापर. कीडनाशकांची निर्मिती करणं, त्यास जिथं निर्मिती केली जात असते तिथून बाहेर पडत असतात. त्यांचा जे कीडनाशके आहेत त्यांचा ज्या ठिकाणी वापर केला जात असतो त्यामधून हे कीडनाशके मध्ये मिक्स होत असतात. हे हवा प्रदूषक आहेत. यामुळे काय होतं? मनोदौर्बल्य आणि दीर्घ श्वसनामुळे मृत्यूही होऊ शकतो. दीर्घ श्वसन केल्यामुळे मृत्यू होत असतो. त्यानंतर आहे मिथेन, CH4 त्याचा फॉर्म्युला आहे. याचं काय स्रोत आहेत? कारखान्यातून होणारी वायू गळती. कारखान्यामधून जर वायू गळती झाली तर त्यामधून मिथेन हे वायू प्रदूषक, हवा प्रदूषक जे आहे हे कशामध्ये मिक्स होतं? आपल्या हवेमध्ये मिक्स होत असतं. यामुळे काय काय परिणाम होतो? तर काय होतं? विषबाधा होते, त्वचेचा कर्करोग होतो, दमा, श्वसन संस्थेचे विकार निर्माण होत असतात. आपल्या श्वसन संस्था जे आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे विकार तयार होत असतात. ओके, हे काय आहेत? काही हवा प्रदूषके, त्याचे स्रोत आहेत आणि त्यावरती होणारा परिणाम आहे. आलंय सर्वांच्या लक्षात? ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे. पहा, या हवेच्या प्रदूषणाचे वनस्पती व प्राणी यावरती काय परिणाम होत असतात? तर पहा, वनस्पतींवरती काय परिणाम होतात? त्यांची पर्णछिद्रे बुजून जातात. म्हणजे जे पानं असतात, पहा जे पानं असतात तर या पानांवरती असे लहान लहान पोर्स असतात, छिद्र असतात. तर हे जे काही लहान लहान पोर्स आहेत ज्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जात असतो, त्याला आपण स्टोमॅटा असं म्हणत असतो. तर ते काय होतात? या हवेच्या प्रदूषणामुळे बुजून जात असतात, बंद होत असतात. त्याचबरोबर आणखी काय परिणाम होतो? प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. आता हे बुजून गेल्याच्या नंतर हळूहळू प्रकाश संश्लेषण जे करायचे, फोटोसिंथेसिस जे होणार आहे ते पण कसं होणार आहे? कमीच होणार आहे, मंदच होणार आहे. वनस्पतींची वाढ खुंटते, त्यामुळे वनस्पतींची जास्त वाढ होत नाही, ती काय होते? खुंटल्या जाते. जेवढी आहे तेवढीच राहत असते, खुंटल्या जाते आणि पाने गळतात, तसंच पिवळी पडतात. पानं जे आहेत तर ते काय होतात? या हवेच्या प्रदूषकांमुळे पिवळे पडतात आणि गळून पडल्या जात असतात. हा कशावरचा परिणाम आहे? वनस्पतींवरती होणारा हवेच्या प्रदूषणाचा परिणाम आहे. तसंच पहा, प्राण्यांवरती काय परिणाम होतो या हवा प्रदूषणाचा? श्वसनावर विपरीत परिणाम होतो. काय होतो? श्वसनावरती विपरीत परिणाम होतो. आपल्या श्वसन घेण्यावरती विपरीत म्हणजे खूप असा जास्त परिणाम होत असतो. श्वसन मार्गाचे डिसीजेस वगैरे होत असतात. डोळ्यांचा दाह होतो, म्हणजे डोळे काय होतात? जळजळ वगैरे करायला लागतात, आगाग वगैरे व्हायला लागत असते. हा कशावरती परिणाम होतो? प्राण्यांवरती. कशाच्या? हवेच्या प्रदूषणाचा. आलंय लक्षात? ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण पाहणार आहोत हवेच्या प्रदूषणाचे वातावरणावर होणारे दुष्परिणाम काय आहेत. तर कशावरती काय परिणाम होतो? आपल्याला ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश होत असतो. तर ते आपल्याला कशा प्रकारे होतो हे आपल्याला पाहायचं आहे. कारण की ओझोनच्या थराचा नाश जो आहे तर हा कशामुळे होतोय? या हवेच्या प्रदूषणामुळेच होत आहे. कशामुळे होतोय? हवेच्या प्रदूषणामुळेच होतोय. तर काय होतंय पहा, वातावरणाच्या स्थितांबर, कोणत्या? स्थितांबर या थराच्या खालच्या भागात कोणता थर आढळतो? ओझोनचा थर आढळतो. वातावरण जे आहे, वातावरणाचे तुम्हाला माहिती वेगवेगळे स्पियर्स पडलेले आहेत, स्थितांबर, तपांबर, दलांबर, बाह्यांबर असे. ओके, तर मग वातावरणाचा जो स्थितांबर थर आहे त्याच्या खालच्या भागात आपल्याला कोणता थर आढळून येतो? ओझोनचा थर, ओझोनचा लेयर आढळून येत असतो. हा ओझोनचा लेयर जो आहे तर याचं फंक्शन काय? ते काय करत असतो? कार्य काय करतो ओझोनचा लेयर? का आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे? तर पहा, लक्षात राहू द्या, सूर्यापासून जे उत्सर्जित होणारे अतिनील किरण आहेत. कोणते किरण? अतिनील किरण. त्याला आपण UVB असं म्हणतो, अल्ट्रा व्हायोलेट रेज असं म्हणतो. काय म्हणतो? अल्ट्रा व्हायोलेट रेज असं म्हणत असतो. तर
दिसत नाहीये पेन. अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत तर त्या अल्ट्राव्हायोलेट रेज पासून आपल्या सजीव सृष्टीचं म्हणजे आपण खाली आहेत, पृथ्वीवरती आहेत, मग येणारे सूर्याकडून येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, UV रेज आहेत, अतिनील किरणं आहेत, तर त्यांच्यापासून आपलं संरक्षण जे आहे तर हा कोणता थर करत असतो? हा ओझोनचाच थर करत असतो. ओके, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करत असतो. पण आता हा जो थर आहे पहा, तर हा हळूहळू काय होत चाललेला आहे? नष्ट होत चाललेला आहे, ऱ्हास पावत चाललेला आहे. कशामुळे ऱ्हास पावतोय? तर याच्या पाठीमागचं कारण लक्षात राहू द्या. कोणत्या प्रदूषकामुळे? क्लोरोफ्लोरोकार्बन्स. कशामुळे? क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. सी म्हणजे काय? क्लोरो, F म्हणजे काय? फ्लोरो, आणि C म्हणजे काय? कार्बन्स. क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन. ओके, या प्रदूषकामुळे ओझोनचा जो थर आहे तर त्याला हळूहळू काय पडायला लागले? छिद्रे पडत आहेत, आणि त्यामुळे ओझोनचा लेयर जो आहे तर त्याच्यावरती धोका निर्माण झालेला आहे, तो हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे. कोणत्या याच्यामुळे? क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे. हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे हे प्रदूषक आपल्याला कुठे आढळून येतं? आपल्या घरामध्ये जे आपले फ्रीज असतात, शीतकपाट म्हणतो आपण, रेफ्रिजरेटर, त्यामध्ये फाउंड होतात. त्यानंतर एअर कंडिशनर, AC ज्याला आपण म्हणत असतो, एअर कंडिशनर. तर या एअर कंडिशनरमध्ये, फ्रीजमध्ये जे फ्रीजर आहे, तर या फ्रीजरमध्ये काय होत असतात? आपल्याला हा क्लोरोफ्लोरोकार्बन आढळून येत असतो, आणि यामुळे आपला ओझोनचा जो लेयर आहे, जो सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणं जे आहेत तर त्यांच्यापासून प्रोटेक्शन करणारा ओझोनचा लेयर याच क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे नष्ट होत चाललेला आहे. आणि तो क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून तयार होतोय? या फ्रीजर, आपले जे शीतकपाट असतात त्यामध्ये असणारं फ्रीजर आणि AC यामधून हा क्लोरोफ्लोरोकार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतो. आलंय लक्षात? ओके, चलायचं पुढं. चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. काय हरितगृह परिणाम काय आणि जागतिक तापमानात वाढ कशा प्रकारे होत असते? तर पहा, कार्बन डायऑक्साईड वातावरणात कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं अतिशय उपयुक्त काम करतो. आता कार्बन डायऑक्साईड जो आहे तर कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे आपल्या वातावरणामध्ये किती पर्सेंटमध्ये आहे बरं? 0.03% मध्ये. किती पर्सेंटमध्ये? 0.03%मध्ये. आता ते वाढत चाललेलं आहे प्रमाण त्याचं, ठीक आहे. पण आपल्याला जे माहिती आहे तर ते किती आहे? 0.03% आहे. जरी कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये कमी प्रमाणात असेल पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तरी सुद्धा तो काय करत असतो? सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे तर ती उष्णता ॲब्सॉर्ब करण्याचं म्हणजे शोषून घेण्याचं जे काम आहे तर हे कोण करत असतं? हा कार्बन डायऑक्साईड करत असतो. ओके, त्यानंतर औद्योगिकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय झालेलं आहे? यामुळंच वाढलेलं आहे. आता औद्योगिकरण खूप मोठ्या प्रमाणावरती झालंय, मोठमोठाले कारखाने, कंपन्या मोठमोठ्याल्या सुरू झालेल्या आहेत. मग त्यामधून मोठ्या प्रमाणावरती काय होतंय? कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतोय, वातावरणामध्ये रिलीज होतोय, आणि त्याचं प्रमाण वातावरणामध्ये जास्त झाल्यामुळे तेवढी तो सूर्याकडून उत्सर्जित होणारी जी उष्णता आहे तेवढी तो काय करतोय? ॲब्सॉर्ब करतोय. मग ॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर तापमान लगेच वाढणार की नाही? ॲटमॉस्फिअरचं तापमान काय होणार आहे? वाढल्या जाणार आहे ॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर. ओके, मग पहा, कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढलं की तापमानात पण काय होणार? वाढ होणार आहे, कारण की कार्बन डायऑक्साईड काय करतो? उष्णता ॲब्सॉर्ब करून घेतोय, शोषण करून घेतोय. मग शोषण केली की उष्णता आपोआपच काय होणार आहे? वाढणार आहे, हो की नाही? मग उष्णता वाढली की वातावरणातील उष्णता पण काय होणार आहे? वाढणार आहे. आणि मग कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे तर ते वाढल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच पृथ्वीचं तापमान का वाढतंय? कारण की कार्बन डायऑक्साईड वाढतोय, आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो
उष्णता शोषून घेतोय. ओके, आणि हा परिणाम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हरितगृह परिणाम असं म्हणत असतो, ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणायचे. ओके, हे कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्याप्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. हा एकत्रितपणे हरितगृह वायू असं म्हटलं जात असतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच नाही तर पहा, त्याचप्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत हे सुद्धा काय करतात, उष्णता रोखून धरतात. आणि उष्णता रोखून दिल्यामुळे काय होतं, वातावरणाचं जे तापमान आहे ते आपोआपच वाढलं जातं. मग यांना सगळ्यांना कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, हरितगृह वायू असं म्हणतात. ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जात असतं. आलंय लक्षात सर्वांच्या, जे काय करतं, ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढवण्याचं काम करत असतं. समजलंय? ओके, यालाच आपण काय म्हणतो, हरितगृह परिणाम असं म्हणतो. आणि यामुळेच जागतिक तापमानात काय होते, वाढ होत असते. ओके, आलंय लक्षात सर्वांना, समजलंय? चालायचं पुढं, चलो. नेक्स्ट, हरितगृह परिणाम पुढील बदल आणि दुष्परिणाम दिसून येतात. कोणते बदल घडून येत आहेत हरितगृह परिणामामुळे, तर जागतिक तापमानात वाढ होते, हा तर मोठा बदल घडून येतोय. हवामानातील बदल, हवामानामध्ये काय होतोय, बदल घडून येतोय. ओके, त्याचबरोबर पिकांचे कमी आणि अनियमित उत्पादन होते. आता पहा, जागतिक तापमान वाढलं, हवेमध्ये बदल झाले तर पिकं येणार आहेत का रे? नाही येणार, पिकांवरती पण परिणाम होईल. ओके, याचाच जागतिक तापमानाचा, हवामान बदलाचा जर परिणाम, हवामान बदल झाला या हरितगृह परिणामामुळे, तर आपोआपच त्याचा परिणाम कशावरती होणार आहे, पिकांचं कमी प्रमाण होणारे आणि अनियमित उत्पादन आपल्याला मिळणार आहे. वन्यजीवांना धोका निर्माण होणारे, म्हणजे जे जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत तर त्यांच्यावरही याचा परिणाम होणार आहे, त्यांनाही धोका निर्माण होणार आहे. त्याचबरोबर हा जर हरितगृह परिणामामुळे आणखी काय दुष्परिणाम होईल, हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये काय होईल, वाढ होईल. हिमनग मोठमोठा हल्ली काय असतात, बर्फाचे डोंगर असतात, तुम्हाला माहिती आहे, हिमनग असतात, हिमनद्या असतात. तर तापमानात वाढ झाल्यामुळे ते काय होणार, हिमनद्या ज्या आहेत त्या वितळणार, आणि वितळल्याच्या नंतर ते पाणी कशाला जाऊन मिळणार आहे, समुद्राला. मग समुद्राची पातळी आपोआपच काय होणार, वाढल्या जाणार की नाही. मग हा कशाचा परिणाम आहे, या हरितगृहाचाच परिणाम आहे. जागतिक तापमानामध्ये वाढ झाल्याचाच परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतो. आलंय लक्षात, समजलंय सर्वांच्या, परिणाम सगळ्यांच्या लक्षात आले, शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेली आहेत. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे, पहा, आम्लवर्षा, ॲसिड रेन ज्याला म्हणतो आपण. काय म्हणतो, ॲसिड रेन ज्याला म्हणत असतो. ॲसिड रेन कशाला म्हणायचे, तर पहा, ॲसिड रेन, आम्लवर्षा कशाला म्हणायचे, कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर, नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जात असतात. बघा बरं का, कोणत्या इंधनाचं ज्वलन करायचं आहे आपल्याला, कोणत्या इंधनाच्या ज्वलनामुळे, कोळसा, लाकूड, खनिज तेल, कोळसा, कोल, उड, लाकूड, खनिज तेल, मिनरल ऑइल, हे यांचं ज्वलन केल्यामुळे या इंधनांच्या ज्वलनातून कोणती ऑक्साईडे बाहेर पडतात, सल्फरची ऑक्साईडे. कशाची, सल्फरची ऑक्साईडे बाहेर पडतात. नायट्रोजनची ऑक्साईडे वातावरणात सोडल्या जात असतात. बरं, ही ऑक्साईडे जर वातावरणात मिक्स झाली तर काय होणार आहे, पहा, ही पावसाच्या पाण्यामध्ये मिसळले जातात. ज्यावेळेस पाऊस येत असतो तर त्या पावसाच्या पाण्यामध्ये ही सल्फरची ऑक्साईडे किंवा नायट्रोजनची ऑक्साईडे हेच काय होतात, जे पावसाचं पाणी येणार आहे, पाऊस जो येणार आहे, तर या पावसाच्या पाण्यामध्ये हेच काय होतात, सल्फरची ऑक्साईडे, त्यानंतर नायट्रोजनची ऑक्साईडे या पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यापासून काय तयार होतं, सल्फ्युरिक आम्ल. काय तयार होतं, सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. त्याचबरोबर नायट्रस आम्ल तयार होतं. त्याचबरोबर नायट्रिक आम्ल तयार होत असतं.
मग आता पहा, लक्षात घ्या, पावसाच्या पाण्यात जर सल्फरची आणि नायट्रोजनची ऑक्साईडे जर मिक्स झाली तर त्यापासून काय होणार, त्यांची रिॲक्शन होणार पावसाच्या पाण्याची आणि या ऑक्साईडची, आणि रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्यापासून कोणते कंपाऊंड तयार होतात, सल्फ्युरिक आम्ल तयार होतो, नायट्रिक आम्ल आणि नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल तयार होतात. ही आम्ले जी आहेत ही पावसाचे थेंब किंवा हिमकण यामध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो यालाच आपण काय म्हणतो, आम्ल वर्षा. ही जी काही आम्ल आहेत ही ज्या वेळेस पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतात किंवा हिमकणांमध्ये मिक्स होत असतात आणि ते मिक्स होऊन मिसळून ज्या वेळेस ते पृथ्वीवरती येतात, म्हणजे जमिनीवरती येत असतात पाऊस पडल्याच्या नंतर, त्यालाच आपण काय म्हणत असतो, आम्लवर्षा. म्हणजे कशाचा पाऊस पडला असं म्हणतो आपण, आम्लवर्षा, म्हणजे ॲसिडचा पाऊस पडला असं आपण म्हणत असतो, ॲसिड रेन असं म्हणतो. समजलंय, आलंय लक्षात? ओके, चलो नेक्स्ट आहे, याचे परिणाम काय होतात, दुष्परिणाम काय होतात, आम्ल वर्षेचे दुष्परिणाम काय होत असतात. पहा काय होतं बरं, मृदेची व जलाशयाची आम्लता वाढते. कशाची, मृदेची, त्याचबरोबर जलाशय जे आहेत म्हणजे जे तलाव असतात, नद्या असतात, साठे असतात पाण्याची, तर त्यांची काय होते, आम्लता वाढते. कारण की ॲसिड रेन झाल्यावरती आम्ल तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स होणार की नाही, त्यामुळे असे जे साठे आहेत त्यांची आम्लता वाढते. त्यामुळं त्यामध्ये राहणारे जे जलचर असतात, वनातील सजीव असतात यांची हानी होते, कारण की पाणी प्यायला राहत नाही मग त्यांना. ॲसिडिक झाल्यामुळे जे सोर्सेस आहेत, पाण्याचे जे स्रोत आहेत, तलाव असेल, नद्या असतील, त्याच्यामध्ये जर ॲसिड मिक्स झालेलं असेल, ॲसिड रेन झालेले असेल, त्याची जर ॲसिडिटी वाढलेली असेल तर त्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, जलचर आहेत, ते नष्ट होतील. त्या पाण्यावरती बाकीचे जे वन्य सजीव जगत असतात, पाणी प्यायला येत असतात, त्यांच्यावरती परिणाम होईल. ओके, म्हणजे त्यांच्यावरती आणि संपूर्ण त्यामुळे परिसंस्थेवरती घातक असा परिणाम होत असतो. त्यानंतर याच आम्लामुळे पहा, इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूंच्या मूर्त्या असतील, तारेचे कुंपणे असतील इत्यादींवरती सुद्धा काय होतो, रासायनिक परिणाम होत असतो. रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे क्षरण होते. काय होतं, त्याचं क्षरण होतं. इमारती असतील, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूंच्या मूर्ती, तारेची कुंपणं यावरती जर ॲसिड पडलं तर ते काही संपूर्ण निघणार आहे का, त्याची होईल, होईल. त्याचा परिणाम म्हणजे यांची काय व्हायला लागते, झीज व्हायला सुरुवात होत असते, क्षरण व्हायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर जड धातू म्हणजे काय, कॅडमियम आणि मर्क्युरी. लक्षात राहू द्या, जड धातू कोणते, कॅडमियम आणि मर्क्युरी वनस्पतीमध्ये काय केले जातात, शोषले जातात आणि ते नंतर कशामध्ये शिरतात, अन्न साखळीमध्ये. जे जड धातू आहेत कोणते, ते कॅडमियम, मर्क्युरी, हे काय होतात, पिकांमध्ये शोषल्या जातात. पिकांमधून मग त्याला दुसरे प्राणी, त्या प्राण्यावरती दुसरं कोणतरी डिपेंड असतं, त्याच्यावरती दुसरं कोणतरी डिपेंड असतं, अन्न साखळी माहिती ना. मग ती जे हे जड धातू आहेत हे कशामध्ये, फूड चेन म्हणजे अन्न साखळीमध्ये काय होतात, एकत्रित मिक्स होत असतात, त्याच्यामध्ये शिरल्या जात असतात. ओके, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. आलंय लक्षात, समजलंय. हे काय आहेत, आम्लवर्षेचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत असतात. समजलंय सर्वांना व्यवस्थित? ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, हवेच्या प्रदूषणावरती प्रतिबंधात्मक उपाय काय करायला पाहिजेत. काय करायला पाहिजे म्हणजे ज्यामुळे आपण हवेच्या प्रदूषणावरती काय करू शकतो, प्रतिबंध करू शकतो. मग कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तर पहा, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर तसाच हवेत न सोडता त्यातील दूषित कण हवा यंत्रणेचा वापर करून काढून घ्यावेत. काय करायचंय, कारखान्यातून निघणारा जो धूर आहे तर तो तसाच काय करायचं नाही, हवेमध्ये सोडायचा नाही. तर त्या ठिकाणी त्या धुराचं काय करायचंय आपल्याला, ते त्यातील जे दूषित कण आहेत तर ते हवा यंत्रणेचा वापर करायचा आहे. कशाचा, हवा यंत्रणा म्हणजे ती वायू काय केली जाते, शुद्धीकरण करून हवेमध्ये पाठवल्या जाते. त्याच्यातले दूषित कण काय केले जातात, काढून घेतल्या जातात आणि नंतर मग ते जे
गॅस आहे तर तो कशामध्ये रिलीज केला जातो? ॲटमॉस्फिअरमुळे. त्यामुळे काय होईल? हवेचं प्रदूषण होणार नाही. त्याचबरोबर उदाहरणार्थ काय? निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर बंधनकारक असावा. घन कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावायची. जो घन कचरा असणारे बाहेर पडणारा कारखान्यातून असतील, कंपन्यातून असतील, घरातून असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे. ज्या आण्विक चाचण्या घेतल्या जातात, रासायनिक अस्त्रे जे आहेत, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावरती नियंत्रण ठेवलं तर आपोआपच हवेचं प्रदूषण काय होईल? कमी होईल. CFC निर्मितीवरती बंधनं किंवा बंदी आणायची. CFCची क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मितीच करायची नाही. त्याच्यावरती जर बॅन आणलं तर नक्कीच हवेच्या प्रदूषणावरती काय होईल? आपण प्रतिबंधात्मक असे काय करू शकतो? उपाय हे ठरवू शकतात. आलंय लक्षात? कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात आलेले आहेत का? समजलंय? ओके, चालायचं पुढं. काही जर नसेल समजलेलं तर नक्की विचारायचं आहे. ओके, कमेंट करून टाका, नाही तर मग आपल्या ॲपवरती चॅट बॉक्समध्ये तरी पण चालेल. ओके, चलो. नेक्स्ट आहे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काय? पहा, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कशावरून निश्चित करावा लागतो? निश्चित करण्यासाठी हवेतील सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण दररोज काय केलं जातं? मोजल्या जातं. या ठिकाणी दररोज कशाचं प्रमाण मोजल्या जातं? याच्यावरती क्वेश्चन आला होता ना 2023ला. कशाचं? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ या वायूंचं प्रमाण रोज मोजलं जातं. ऑक्सिजनचं मोजल्या जात नाही. ऑक्सिजनचं प्रमाण हे मोजल्या जात नाही. आणि याच्यावरतीच क्वेश्चन आला होता. हे सगळे दिले होते आणि त्याचबरोबर एक ऑक्सिजन पण दिला होता पर्यायामध्ये. सगळ्यांनी ओझोन सांगितलं. ओझोनचं दररोज मोजमाप केलं जात नाही, पण ते चुकीचं आहे. ओझोनचंही केलं जातं भूपृष्ठालगतच्या. ऑक्सिजनचं रोज केल्या जात नाही, मोजमाप केल्या जात नाही. त्यानंतर सल्फरयुक्त हवा प्रदूषकांचा, सल्फरयुक्त जे हवा प्रदूषक आहेत त्यांचा रंगकाम, तैलचित्रे, नायलॉन कपडे, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू, कागद यावरती परिणाम होऊन त्यांच्या रंगात काय होतो? बदल होत असतो. हे जे काही हवेचे प्रदूषक आहेत तर या हवेचं, सल्फरयुक्त हवेचे जे प्रदूषक आहेत तर यांचा परिणाम कशावरती होतो? रंगकामावरती. जे घराला रंग वगैरे रंगकाम, तैलचित्रे असतील, नायलॉनचे कपडे असतील, सुती, रेयॉनचे कपडे असतील, कातडी वस्तू असतील किंवा कागद असेल तर त्यांच्या कशामध्ये? रंगात काय होतो? यामुळे बदल होत असतो हवेच्या प्रदूषकांमुळे. समजलंय? आलंय लक्षात? ओके, चला पुढे आपण जाऊयात. काय दिलेलं आहे ते व्यवस्थित समजलं म्हणून कमेंट करायचं आहे. ओके, चलो. नेक्स्ट आपल्याला पाहायचंय जल प्रदूषण. ओके, बरं, जलप्रदूषण जो पॉइंट आहे तर हे जलप्रदूषण आपण काय करू? नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण राहिलेलं आहे. तर हे जलप्रदूषण आणि जे मृदा प्रदूषण आहे तर हे जे पॉइंट्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सर्वांनी जेवढे लेक्चर झालेले आहेत तर ते काय करायचे? व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, सगळे लेक्चर व्यवस्थित बघायचेत जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या एक्झाममध्ये फायदा होईल. जे विद्यार्थी एकाग्र होऊन व्यवस्थित सगळे लेक्चर बघतील, त्याच्यावरती नोट्स काढतील किंवा मी जे या ठिकाणी स्लाईड दाखवलेल्या आहेत तर त्याचे तशाच प्रकारच्या नोट्स तुम्ही त्या वाचल्या तरी पण चालेल, लिहून वाचलं तरी पण चालेल, किंवा पाठ्यपुस्तकावरती काय करायची? अंडरलाईन करायची ज्या ज्या मी नोट्स तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत त्या, आणि काय करायचं आहे? त्याचं वाचन करायचं आहे सर्वांनी व्यवस्थित. ओके, चलो. या ठिकाणी आपण काय करतोय? थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.